आपल्यात एक म्हण आहे की वस्ताद नेहमी शेवटचा डाव जपून ठेवतो. पण इथं प्रश्न असा आहे की शेवटचा डाव नेहमी वस्तादनं मारला का शिष्य अजूनपर्यंत तयारच नव्हता. यावर्षी EFL कप फायनल मध्ये मँचेस्टर सिटी विरुद्ध आर्सेनल अशी मॅच पडणार आहे. सिटीनं न्यूकासलला हरवले. प्रीमियर लीग मध्ये पण आर्सेनल नंबर 1 ला आहे, सिटी नंबर 2 ला आहे. चॅम्पियन्स लीग मध्ये पण राऊंड ऑफ 16 क्वालिफिकेशनला हे दोघं आहेत आणि FA कप मध्ये पण हे दोघं कधी ना कधीतरी समोर येणारच आहेत. म्हणजे 4 स्पर्धा एकच कथा, गुरु विरुद्ध शिष्य. होय, जे आता आर्सेनल घडवत आहेत ना ते कोच मिकेल आर्टेटा हे कधी काळी पेप गार्डिओला यांचे असिस्टंट होते मँचेस्टर सिटी मध्ये. तिथं असताना ते पेप यांचे सगळ्यात लाडके शिष्य होते. ट्रेनिंग ग्राउंड वरती, टॅक्टिक्सच्या बोर्ड वरती मिकेल आर्टेटा पेप यांच्या सावलीत घडले आणि ते त्यांच्या सावलीत सगळं शिकले. पण आयुष्य हे असंच आहे, फुटबॉल तर असंच असतं. मोठं व्हायसाठी एक दिवस आपल्याला आपल्या गुरु सोबत सुद्धा स्पर्धा करावी लागते. पण या स्पर्धेत आजवर शेवटचा डाव वस्तादच टाकत आलाय. मागचे 3 प्रीमियर लीग सीझन आर्सेनल जिंकणार असं वाटत असताना, ते खूप वेळ टॉपवर असताना त्यांनी 2 नंबरलाच फिनिश केली. यातल्या 2 वेळा त्यांना पेप गार्डिओला यांनी ओव्हरटेक केलं आणि प्रीमियर लीगच्या स्वप्नावर त्यांच्या पाणी फेरलं. का? कारण वस्ताद जास्त तयार आहेत. यंदा मात्र चित्र थोडंसं वेगळं आहे. आर्सेनल फक्त खेळत नाहीये तर ती आत्मविश्वासाने खेळतीये आणि सिटी अस्वस्थ आहेत, पण ते अजूनही धोकादायक आहेत. म्हणून हेच ते वर्ष, हाच तो सीझन जिथं कदाचित शिष्य म्हणेल की हा माझा दिवस आहे, हे माझं वर्ष आहे, किंवा वस्ताद त्यांना पुन्हा दाखवणार की शेवटचा डाव कसा मारायचा. तुम्हाला काय वाटतं, यावर्षी आर्सेनल किती ट्रॉफी जिंकणार, का आर्सेनल सगळ्या ट्रॉफी जिंकणार? आणि पेप गार्डिओला यांचं यावर प्रत्युत्तर काय असणार? वस्तादकडे अजून तो शेवटचा डाव शिल्लक आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या फुटबॉल वेडा मित्रांना आणि अशा कंटेंटसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा.